राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शिस्त आणि सेवा शिकवली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा या निमित्ताने विशेष लेख आहे। संघ हा एक विचार प्रवाह राष्ट्रसेवेचा आणि राष्ट्र निर्माणाचा असंही या लेखात फडणवीसांनी म्हटलंय। जे मी करू शकलो करतोय त्यात संघ संस्काराचा मोठा वाटा असल्याचंही फडणवीसांनी स्पष्ट केलंय। तर या विशेष लेखात मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय म्हटलंय? आरएसएसच्या 100 वर्षांच्या वाटचालीचे साक्षीदार होत आहोत तेव्हा मनात भावना जागृत होते, ती म्हणजे राष्ट्राभिमान। अभिमान केवळ संघाच्या स्थापनेपासूनचा संघर्ष समर्पणाच्या यशोगाथेचा नाही, तर तो आपल्या प्रत्येक स्वयंसेवकाच्या आत्म्याच्या गहन अनुभूतीचाही आहे। संघ शाखेतील प्रार्थना नमस्ते सदा वत्सले मातृभूमी ही केवळ शब्दांची रचना नाही, तर ती एक साद घालणारी हाक। संघ केवळ एक संघटना नाही, तर तो एक विचार प्रवाह आहे, राष्ट्रसेवेचा, राष्ट्र निर्माणाचा। जेव्हा आम्ही शाखेत उभा राहतो तेव्हा आम्ही शिशुगणात गिरवलेले धडे आज मुख्यमंत्री म्हणून काम करत राहताना माझ्या चित्तात फारसा फरक पडत नाही। जेव्हा मी राजकीय जीवनात असतो तेव्हा त्या काळातील शिकवण कायम आठवते, धैर्य आणि संयम। संघ जातपात मानत नाही। डॉक्टर हेडगेवारजींनी सुरुवातीपासूनच सर्वांना एकत्र आणण्यावर भर दिला। आजही शाखेत दलित, आदिवासी, मुस्लिम, ख्रिश्चन अशा सर्वांचा सहभाग। आरएसएसचा स्वयंसेवक म्हणून 100 वर्षांच्या वाटचालीचा मला अभिमान आहे। शतकोत्तर संघाची वाटचाल सुद्धा तितकीच उज्ज्वल असेल, कारण संघ हा करोडो स्वयंसेवकांच्या हातात आहे, त्यांच्या आचरणात आहे।